श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांनी पुण्यामध्ये शक्ती प्रदर्शन करत मावळमधून उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेनेकडून आदित्य ठाकरे उपस्थित होते तर राष्ट्रवादीकडून पदयात्रेत अजित पवार सहभागी झाले होते। श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल केला। राष्ट्रवादी पक्ष आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी चिंचवड आहेर गार्डन इथून पदयात्रा काढली। यात अजित पवारचा आजी माजी नगरसेवक उपस्थित होते। फुलांनी सजलेल्या घड्याळाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती। ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते जल्लोष करत होते। पार्थ पवारांच्या नावाने जयघोष करत होते। दरम्यान अर्ज भरण्याच्या दिवशी पार्थ पवार आणि श्रीरंग बारणेंनी एकमेकांना निवडणुकांसाठी शुभेच्छा दिल्यात। पार्थ पवार अर्ज भरून बाहेर पडताना गेटवर बारणे आले तेव्हा पार्थ यांनी बारणेंची भेट घेतली। मला वाटतं मी पूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे फिरतोय, फॉर्म भरायला जात असेल, प्रचार फेरी असेल, आदित्य संवाद असेल, सगळीकडेच वातावरण एक दिसतंय, रंग एक दिसतोय भगवा, आणि सगळीकडेच धनुष्यबाण आणि कमळ म्हणजे शिवसेना, भाजप, RPI, महायुती सगळीकडेच विजयी होईल ही मला खात्री आहे, कारण वातावरण हेच दिसतंय। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरचे जे विरोधक आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांच्याकडे मुद्दे काय आहेत, किंबहुना त्यांच्यासोबत जे आहेत काश्मीरमध्ये सांगतात की 370 कलम आम्ही तसंच ठेवणार, असंही सांगण्याचा प्रयत्न करतात की जर त्यांची सत्ता आली तर अजून एक पंतप्रधान आपल्या देशात होईल। ही फाळणी नसायला मला वाटतं सगळ्याच लोकांनी ठरवलेलं की शिवसेना भाजप महायुतीला विजयी करणार। आज तुम्ही जर पाहिलं तर फॉर्म भरताना कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारामध्ये मोठा उत्साह तुम्हाला जाणवतोय, आणि गेले 5 वर्ष या मतदारसंघामध्ये या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेशी जोडलेलो आहे। केंद्राच्या माध्यमातून अनेक योजना या मतदारसंघापर्यंत आणण्याचं काम केलेलं आहे। ही निवडणूक विकासाच्या द्वारे मी स्वतः लढवत आहे। देशामध्ये एक सक्षम सरकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेले 5 वर्ष काम करते, आणि विकास आणि या परिसरामध्ये केलेली कामं त्याचबरोबर जनतेशी मी जोडलेलो गेले 5 वर्ष, या दृष्टिकोनातून ही निवडणूक मी लढवत आहे।